नमस्कार. आज आपण गटारीच्या पार्टीसाठी तांदूळवाडीला आलेलो आहोत फॅमिली फ्रेंडसोबत. बघूया सगळे कसे मजा करत आहेत, काय करत आहेत ते. चला तुम्हाला घेऊन जाते मी पार्टीकडे. तर आम्ही असं ठरवलं की का त्यांचे तिघांचे वाढदिवस इकडे साजरे होऊ नये, आपण त्या निमित्ताने एकत्र आलोय आज आणि म्हणूनच हा वाढदिवस करण्याचा घाट आम्ही घातला आणि त्यासाठी पिंकीने केक आणला. तर तिच्यासाठी जोरदार हर्षालीने जोरदार टाळ्या. आणि मी आता तिघांना विनंती करतो, आम्ही तिघांना तुम्हाला खूप आशीर्वाद देतो आणि असेच म्हणजे तुमचं आयुष्य आनंदात आणि भरभराटीचं होत जावं अशी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि तुम्हाला केक कापायची विनंती करतो. तिघांनी एकत्र केक कापायचा. एक मिनिट गाणं हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. Bye.
ते पुढचा तुला तिला म्हणाल ना. तिकडे थांबा, दादा थांबा. आपण बघितलं की
माऊली 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 ना वाढवण्या म्हणजे काय लहान पोर आणि पोटात वयस्कर ते पण आंबे ओलीला काय कलर किती लावायचं तर अंगाला अख्खा कलर अख्खा म्हणजे काला दिवशी काला दिवशी आणि जोपर्यंत गुरुपौर्णिमा होईल नाही तोपर्यंत तुमची सुटका नाही म्हणजे वारी तुमची पूर्ण नाही. रिंगण खेळताना जाम तर मला एक सांगायचं आहे की खरोखर योग मिळाला तर आपला साई भक्त मंडळ म्हणजे जर जमलं समजा यंदा 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर कधी पण आपण एकत्र येऊ वारी. आमची सकाळची सुरुवात ही मस्त अशा फ्लोटने झाली. सकाळी सकाळी इतकं निसर्गरम्य वातावरण आणि त्यात फ्लोट मजा आली. आता आम्ही स्विमिंग पूलकडे जातो आहे. हा इथला असा नजारा आहे. ऋतूच्या दिदी फोटो काढते बघ त्यांचं काढून ये मग ये. दादा चहा नाही साडेनऊ चहा ए ऋतूचा आमचा काढ ना फोटो काढ फोटो पूलमध्ये आम्ही खूप सारी मजा केली. त्याच्यानंतर आता आम्ही नाश्ता केला. नाश्त्याला होतं बुर्जी पाव, पोहे, उपमा. ते खाऊन आता पुन्हा रूममध्ये जात आहे. पुन्हा मस्तपैकी आंघोळ वगैरे करून पुढचा कार्यक्रम होणार आहे. तुम्ही नाही नाश्ता केला? नाही, आधी नंबर लावला, मला वेळ लागतो ना. इथे या दोघी जणी झोपाळ्यावर झोपके घेत आहेत. दुसरा रूम कुठे आहे? मस्त असे आम्ही फोटोज तयारी केली आणि मग त्याच्यानंतर फोटोज वगैरे काढून आता एक वेगळा कार्यक्रम आहे सगळ्यांसाठी. तो आता आपण अटेंड करूया. बघूया काय होते त्या कार्यक्रमात. माईक समोर थोडा सगळ्यांना बोलायचं बसायचं आता. कारण आपला आता पुढचा प्रोग्राम जो आहे खरं म्हणजे आपण पावसाळी पिकनिक प्रत्येक वर्षी काढतो आणि त्यासाठी तसं आयोजन करतो. पण यावर्षी या पावसाळी पिकनिकसाठी खूपच म्हणजे उपस्थिती सर्वांची आवर्जून सर्वजण आलेले आहेत. सर्वांचं मी पहिले सर्वांना आभार मानतो. आणि आजच्या या
पावसाळी पिकनिकला एक खास विशेष असं आहे की आपल्या यावर्षी दोन आपले सदस्य सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांच्या कामकाजामधून, आणि त्यांचा एक आपण सेवानिवृत्तीचा समारंभ आपण इथे आयोजित केलेला आहे. तर मी सर्वप्रथम आग्रह करतो की हरीश तरे आणि त्यांच्या सौभाग्यवती सुषमा तरे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन दोघांनी बसायचं. त्यांनी सुद्धा व्यासपीठावर बसायचं. 36 वर्ष त्यांनी बँकेमध्ये सर्व्हिस केली आहे. आणि आम्ही त्या लहानपणापासून मोठं होताना प्रत्यक्ष त्यांचा जो स्ट्रगल होता तो बघितलेला आहे, त्यांच्या कुटुंबाचा, त्यांनी बऱ्याच ठिकाणी ठाणे, पालघर, कळवा, आळंदी अशा ठिकाणी ब्रँच मॅनेजर म्हणून सर्व्हिस केलेली आहे आता. आणि त्यानंतर सुभाष तरे यांचं तर खूपच म्हणजे जीवनात खूपच स्ट्रगल करावा लागला, कारण त्यांना पाहिजे अशी नोकरी त्यावेळेला मिळाली नाही. पुन्हा ते मुंबईवरून पुन्हा आपल्या गावी परतले आणि मग त्यांनी इन्शुरन्स कंपनी युनायटेड इंडिया कंपनी यामध्ये ते कामाला लागले 1986 साली. आणि जवळजवळ 38 वर्ष ते तिथे दोघांचंही खूप कौतुक, कारण सुभाषचे आयुष्यामध्ये बरेच असे समस्या निर्माण झाल्या, शारीरिक त्यांच्या समस्या अशा झाल्या की स्वतःचं आयुष्य संपण्यापर्यंत त्यांची मदत केली होती. पण पुन्हा त्यांनी उभारी घेतली आणि त्यांच्या पत्नी विद्या तरे यांनी देखील त्यांना मोलाची साथ दिली शेवटपर्यंत. आणि आज ते एकदम चांगल्या सुस्थितीमध्ये सेवानिवृत्ती होत आहेत. आणि दोघेही सेवानिवृत्त होत असताना आपण त्यांचं पुढचं आयुष्य सुखासमाधानाने आणि निरोगी जावं म्हणून आपण सर्वांनी त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. आणि यानंतरचं मी माईक जगदीश सर यांना सोबतो. एकाची 38 वर्ष नोकरी झाली आहे आणि एकाची मला वाटतं 36 वर्ष नोकरी झाली. खरंच एक सौभाग्याची गोष्ट आहे. दोघांनाही आमच्या डोळ्यासमोर लहानाचे मोठे झालेले आहेत. त्यांचा प्रत्येक आयुष्यातल्या त्यांच्या प्रत्येक याच्यावरती त्यांना काय काय समस्या आल्या. अगदी एका खेडेगावात जन्म झालेला दोघांचा माझ्या अंगावर म्हणजे काटा आला. खेडेगावात जन्म शून्यातून विश्व निर्माण केलेली दोन्ही मंडळी आहेत. हरेशचं सांगायचं तर हरेशचं आमच्या शेजारीच त्यांचं घर होतं, छोटंसं घर होतं. म्हणजे जेमतेम मला वाटतं दादा वहिनी आणि हरेश वगैरे एवढं लहान घर. म्हणजे आता जिथे आपलं हे हा राहतो ना त्या तिथे एक छोटीशी खोली होती आणि त्या खोलीमध्ये मला वाटतं त्याचा जन्म झाला. आणि खरंच एक लहान ह्याच्यामध्ये माझ्या भावाचा म्हणजे आमच्या हरीशदादांचा खूप त्याच्यामध्ये जीव होता. आणि म्हणजे त्यांचं कम्युनिकेशन पण छान होतं. म्हणजे हरीशने काय एखादी चांगली गोष्ट केली तर आमच्या दादाला खूप आनंद व्हायचा. असं म्हणजे घरोब्याचे संबंध आमचे लहानपणापासून होते. आणि एक बँक क्लार्क म्हणून त्यांनी पदार्पण केलं आणि हळूहळू एक स्टेप पदार्पण करून तो मॅनेजरच्या स्टेपवर गेला. आणि मॅनेजर झाल्यानंतर त्याने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपली नोकरी बजावली, आपली सेवा केली, लोकांची सेवा केली. आणि त्याचे म्हणजे रिलेशन्स कस्टमरची रिलेशन्स एवढे छान होते. म्हणजे जे खातेदार असतात त्यांच्याशी किंवा जे कर्ज घेणारे असतात त्या मंडळीशी एवढी छान त्याने नातं जमवलं होतं. आणि खरोखर म्हणजे ते एक स्किल असतं, ते एक कला असते. आणि त्या कलेला त्याने मस्त असं प्रोत्साहन दिलं आणि तो खूप छानपैकी अशा आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर चढत गेला. आणि कोणाला प्रॉब्लेम नसतात आयुष्यामध्ये, सगळ्यांना प्रॉब्लेम असतात. इकडे मंडळी जी बसली आहे ती सगळी शून्यातून जे काय आहे ते शून्यातून निर्माण केलेलं आहे प्रत्येकाने. म्हणजे कोणालाच इथे बॅकग्राऊंड नव्हतीच. मला वाटतं आम्हाला होती थोडीफार, विकासला होती, चेतनला होती, पण राजू आहे किंवा रवी आहे, अरविंद आहे, इकडे सदू आहे, या सगळ्या मंडळींना तसं बॅकग्राऊंड नव्हतं. म्हणजे काहीतरी मोठं आपल्याकडे आपल्याला सपोर्ट करणारे कोणीतरी आहे आणि आपण काहीतरी करावं. पण या सगळ्यांनी शून्यातून निर्माण केलेली ही मंडळी आहे. आता मी सुभाषबद्दल बोलेन. सुभाष तर लहानाचा मोठा आमच्या जवळच झाला.
माझी बायको नेहमी त्याची आठवण सांगते, तो शेवूड असा काढायचा आणि सगळं असं इकडे काढं व्हायचं. म्हणजे एवढी गरिबी बघितली आहे त्यांनी. खूप गरिबीतून तो आता जे का आहे त्याने त्याचं विश्व निर्माण केलं आणि त्या विश्वामध्ये तो रममाण आहे. बरं, ह्या दोघांच्या गोष्टी सांगत असताना त्यांच्या सहचारिणींचा उल्लेख जर केला नाही तर ती कृतज्ञता ठरेल. कारण या सगळ्या प्रवासामध्ये त्या दोघांना खूप छान साथ दिलेली आहे. तर असा सुभाष लहानाचा मोठा झाला. अतिशय गरिबी, म्हणजे 2 वेळची खायची पण बिचाऱ्यांची हे होती. त्या ह्याच्यातून त्याने आपलं एक कसं छानसं विश्व निर्माण केलं. आणि आता त्या ह्या छान दोघांनी त्यांनी बँकेमध्ये नोकरी केली आणि युनायटेड इन्शुरन्समध्ये नोकरी केली आणि सेवानिवृत्त झालेले आहेत. मी रिटायर झाले असं म्हणणार नाही, कारण रिटायर शब्द चुकीचा आहे. सेवानिवृत्त झाले, पण आता खऱ्या अर्थाने तुमची सेवा सुरू झाली, दुसरी विनिंग सुरू झाली. तर आता तुम्हाला समाजाची सेवा करायची आहे. दोघांना पण मी सांगतो की आपण आपल्या ज्या समाजामध्ये जन्माला आलो त्या समाजाचं काहीतरी आपण देणं लागतोय आणि ते देणं लागत असताना त्या समाजाची सेवा करावी अशी मी दोघांना विनंती करतो. जेवढा म्हणजे आर्थिकदृष्ट्या नाही म्हणणार, पण मानसिकदृष्ट्या आपल्याला जर कोणाला मदत करता आली, कोणाला काही कोणासाठी, गावासाठी, मी तर म्हणतो आपण सगळे भाग्यवान आहोत की आपण इडवण गावात जन्माला आलो. खरंच भाग्यवान आहोत, कारण ह्या गावाला एवढं निसर्गाचं वरदान आहे की कधी त्याने पूर बघितला नाही, कधी त्याने वादळ बघितलं नाही, किंवा कधीच कुठची गोष्ट अतिरेकी नाही, किंवा कोणी सीमेवरती कसं लढतात ते त्यांना माहिती नाही. अशा या एडवण गावात आपण सगळे लहानाचे मोठे झालो आणि लहानाचे मोठे नाही झालं तर प्रत्येकाने आपलं एक विश्व निर्माण केलं. तर खरोखरच आपण भाग्यवान आहोत. जर पुनर्जन्म असेल तर मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की पुन्हा आम्हाला एडवण गावातच जन्म दे आणि सगळ्यांना एकत्र येऊ दे अशी परमेश्वराला प्रार्थना करून दोघांनाही, दोघा उभयतांना मी आशीर्वाद देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. आता प्रत्येकाला 2-2 शब्द बोलायचे आहेत, त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत पुढच्या भविष्यासाठी. तर मी सुरुवात करतो. मी विकासला इथे आमंत्रित करतो, त्याने विकासने त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलावे. आणि सुभाष सर, प्रथम मी हरेशबद्दल सांगेल. हरेश माझा हा भाऊ आहे आणि जसं दादाने सांगितलं तसं लहानपणापासून त्याला मी ओळखतो, आम्ही खेळलो, बागडलो आणि खरंच त्यांनी त्या परिस्थितीमध्ये त्यांनी इतकीपर्यंत धाव घेतलेली आहे. आणि मला आठवतो तो आमच्या नायगाव सुद्धा शिकायला होता, आम्ही लोक एकत्र शिकलेलो आहोत. शिकत त्यांनी इतकी उंची गाठली आणि शेवटी बँकेत पदावरती कामाला लागले आणि क्लार्क ते आता ब्रँच मॅनेजर हा टपातने घातला. पण त्याचं मी एवढंच आवर्जून सांगेन की ह्या व्यक्तीने आळंदी ह्या माऊलीच्या ठिकाणी काम करायचा संधी मिळाली आणि असं करत त्यांनी खूप, आणि बँकेत त्याचा खूप रेपो पण आहे. ते कधी काय काम असेल ना त्याला सांगितलं की त्याची खूप ओळख आहे आणि तो करतो, त्याला सगळं माहिती आहे. आणि इन जनरल नॉलेज त्याला माहिती आहे कसं इन्व्हेस्ट करा, काय करा, हा नॉलेज त्याला खूप छान आहे. हे मला नाही आहे, त्याला तो सांगतो खूप नॉलेज आहे बाबतीत. म्हणजे बँकेत काम करताना जे काही इन्व्हेस्टमेंट असतात ती त्याला खूप माहिती आहे. तर मी हरेश तुला पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. पुढील आयुष्य सुखाचं, आनंदाचं, समृद्धीचं आणि भरभराटीत जाऊ दे. आणि दुसरे आमचे मित्र सुभाष, खास मित्र आणि खरंच त्याने स्ट्रगल केलं. प्रथम मी त्याला आमच्या LIC मध्ये कामाला लावला होता 3 महिन्याकरता LIC मध्ये एंटीबायोटिक. पुढे काही कारणास्तव ते नाही झाले, त्याची अजून स्ट्रगल सुरू आहे LIC मध्ये. आणि मग तो तिथेच कामाला लागल्यानंतर त्याने ओळख काढली, एका लोन ऑफिसरकडे न्यू इंडियामध्ये तो कामाला लागला आणि तिथून त्याची सुरुवात सुरू झाली. आणि तो आधी राहायचा चाळीमध्ये बोईसर आणि तिथे त्यांनी खूप हालाकी दिवस काढले. एक आहे त्याने स्ट्रगल केलं पण एन्जॉय केलं आहे आणि तो कसा विनोदीचा स्वभाव ना, त्याच्यामुळे सगळे लोक त्याला हे करायला म्हणजे खूप त्याला. आणि मग त्याने एक आदर्श दिले की तो कुठे सेटल झाला नाहीये, त्याने ठरवलं मी गावीच राहील आणि तो गावीच राहील. सगळे आपण म्हणजे कुठे कुठे त्यांनी घरं बांधली पण त्याने ठरवलं की मी गावी राहून गावीच सगळ्यांचे सांभाळ करणार. तर तुला पण खूप खूप शुभेच्छा. तुझं पुढच्या आयुष्य सुखाचं, आनंदाचं, समृद्धीचं आणि भरभराटीत जाऊ दे. आणि एक सांगायचं आहे, पुढे जी वाटचाल होते हे दोघे उंचावर गेले, ह्याच्यामध्ये सिंहाचा खरा वाटा त्याच्या पत्नीचा, तर त्यांनी त्याला सहकार्य केलं. धन्यवाद. माझ्या इच्छा असतील तर सत्क्रांती हरेश तळे आणि सुभाष तळे यांना मी धन्यवाद देतो. मी हरेशबद्दल बोलतोय की हरेश आम्ही
पहिलीपासून ते 7वीपर्यंत एका वर्गात होतो. 1ली ते 7वी. नंतर तो वसईला त्याच्या काकाकडे गेला. त्यानंतर कॉलेजला त्याच्या आत्याकडे गेला. तरी पण आमची जोडी अजून तुटली नव्हती. फक्त मी 1ली ते 7वीपर्यंत होतो. 1ली ते 7वी नंतर तो घरी यायचा तेव्हा आम्ही एकत्र खायचो प्यायचो. त्याच्या घरी जेवायचो मी. तो पण माझ्या घरी जेवायला यायचा. एवढं त्याच्या वडिलांनी आम्हाला एकदम क्लोज घेऊन ठेवलेलं होतं. आणि दुसरं बोलायचं म्हणजे काय, आम्ही भरपूर मजा केली, भरपूर एन्जॉय केला आहे. मी कॉलेजला असताना तो त्याच्या आत्याकडे जायचा तेव्हा मी पण तिकडे राहायला जायचो. आणि त्यांचा तो सप्ताह होता. सप्ताह काय ते सप्ताह तुमच्या इकडे सप्ताह नायगावला. त्या सप्त्यामध्ये पण आम्ही मजा केलेली आहे. तो आमचा मित्र विकास तरे होता. तो त्याच्याबरोबर आम्ही जायचो. हा पण होता. मी भरपूर एन्जॉय केला. असंच एक आमचा हे असताना टायपिंग इन्स्टिट्यूट असताना मी तेव्हा कॉलेजला होतो. हा तिकडेच राहायचा. हा टीचर होता तेव्हा. हा टीचर असताना आम्ही तिकडे मी शिकायला जायचो. तो हा हे शिकवायचा स्टेनो शिकवायचा पोरांना. पण एवढी एन्जॉय केली तिकडे आम्ही. का ह्याला गेलो पिकनिकला जाताना तिकडे आम्ही पनवेलला पिकनिकला गेलो. नाव तिकडे एवढी एन्जॉय केली आम्ही की एक टीचर होते. तो बोलला की अरे तुम्ही दारू वगैरे पितात का? तुम्ही हा मी पितो. एक चांगलाच अनुभव सांगतो. तर पितो. मग आम्ही त्याने आमच्यासाठी गाडी थांबवली टीचरने आणि आम्हाला सांगितलं ते आयुष्यावर त्याच्यात ते दारू घ्या. आम्ही गपचूप एक क्वार्टर घेतले आणि बिअर घेतल्या अशा आणि गेल्यानंतर ते वरून फिरून जयत्र मध्ये करणाऱ्याला नंतर एकत्र बसलो आम्ही प्यायला. तेव्हा तिकडच्या क्रिश्चन पोरी आमच्याकडे दारू प्यायला आल्या. त्यांना बिअर दिली. त्या बिअर मध्ये आम्ही बिस्किट बोल तू सगळं खरं बोल. त्याची पण नेली होती. ते सगळे एकत्र आले. सगळे एकत्र एन्जॉय करून नाचलं वगैरे मग घरी आलो. तेव्हा हा गावावरून 14वीला होता. तेव्हा गावावरून अपडाऊन करायचा. म्हणजे 1 वर्ष फक्त तो 14वीला तिकडे राहिला. तिकडे तो फेल झाला तो. नाही 1 वर्ष नंतर तो परत तिकडेच गेला लास्ट इयरला आणि एकदम व्यवस्थित झाल्यानंतर बँकेत लागला. बँकेत मला पण त्याने ट्राय केली माझ्यासाठी पण माझं नाही झालं. तो लागल्यानंतर बॅड लक आहे आपलं. म्हणजे जॉबमध्ये आपण बॅड लकच आहे. असा हा आमचा चांगला अनुभव आहे. तसेच एक वाईट अनुभव पण आमच्यात आलेला आहे. आम्ही बाहेर होतो कारण या वयात त्या लोकांनी भरपूर काही केलं आणि सगळं काही त्याने फारच म्हणजे कष्ट करून त्याने सगळं. आता हरेशीला आणि सुभाषला त्यांनी लहानपणापासूनच म्हणजे आमच्या घरासमोर हे सगळे हे करून म्हणजे त्याने स्ट्रगल काय केलं वगैरे सगळं सांगून झालेलं आहे. तर एवढे बोलून की त्यांना आशीर्वाद देतो आणि 2 शब्द सांगतो ती आठवण. आम्ही पोलिसाला एका छोट्या रूममध्ये राहतो. आमची ताई आठवती. ताई म्हणजे मांडलेली तुम्ही अशी सगळी ताई पण नाही. पण आम्हाला मुलासारखाने ती मांडलं. आम्ही भाऊ होते पण ती आम्हाला मुलासारखे मानायचे. आम्ही तिच्याकडे पिक्चरला जायला वडापाव खायला केस कापायला मला तिच्याकडे पैसे मागायचे. अशा परिस्थितीने आम्हाला साथ दिली होती. आम्ही रोज रात्री आहे ना कुठेतरी ओटीवर वगैरे झोपायचो. एक दिवस रात्री आम्ही असं ओटीवर झोपलेलो. पाऊस आला जोरात. आम्ही दोघे पण उठलो. एक स्टाफ आमच्या दोघांच्या बाजूलाच असा पुढचं बोलतात त्याला जेवायला. आम्ही दोघे घाबरलो. दोघे झोपत होतो. उठलो आता काय करायचं. मग आम्ही हिंमत केली आणि बाजूवाल्याला उठवलं. तो बिचारा आला लाठी घेतली आणि तेवढ्या रात्री त्याला मारलं आणि आम्ही जाळलं. पाऊस होता बघा. अशा परिस्थितीत आम्ही दिवस काढलेले आहेत परिसरला. म्हणजे आमची झोपायची वेळ आणि काय करायचं आम्हाला कधी रात्रभर झोप यायची नाही. मच्छाने तर खायचे पण सकाळी कामाला जायचं आहे. दुसरी गोष्ट आम्ही सकाळी उठायचे
दोघे पण जायचे 2-2, 4-4 बाटल्या पाणीच्या आणायच्या विहिरीवरून आणि मी चपात्या लाटायचा, तो चपात्या भाजायचा तळ्यावर. दोघे पण सकाळी सगळ्यांची उठून आमची ताई लवकर झोपून बाजारात जायची, त्यामुळे आम्ही दोघे जण त्या चपात्या वगैरे घेऊन कधी कधी यायचे. कधी कधी आम्ही आहे ना शिळं भात गरम करून दोघे जण डब्यावर न्यायचं आणि ते कधी कधी खराब व्हायचं, फेकायचं, पण आम्ही उपाशी राहून यायचे. पोर्षला असताना आम्ही बसने कधी बोरिवलीपर्यंत प्रवास केला नाही, चालत जायचे चालत यायचे. त्यावेळेला फक्त 35 पैसे तिकीट होतं, पण आमच्याकडे 35 पैसे पण होते. बस हे अनुभव आमच्या आत्माने आणि आयुष्यात तसं काही कोणावर येऊ नये क्षण आणि ते क्षण आम्ही आता चांगले व्यवस्थित केले. चला धन्यवाद. सत्कार मूर्ती हरेश तरे, तसेच सुभाष तरे आणि त्यांच्या यांना मी आजच्या दिवशी पुढील आयुष्य निरोगी आणि समृद्धी व्हावं अशी आपल्या मंडळातर्फे म्हणजे साई भक्त मंडळाने शुभेच्छा देतो. धन्यवाद. बँकेत कामाला लागल्यापासून जी प्रगती केली म्हणजे बँकेच्या ज्या काही परीक्षा असतात दुसरे हे करून त्याच्यात प्रगती करून ते त्या स्टेपने हे घेऊन पदवी घेऊन पुढे पुढे जाऊ लागले आणि ते आज रिटायर होईपर्यंत मॅनेजरच्या पोस्टला रिटायर झाले. अशा दोनच व्यक्ती आहेत की त्याने भरपूर कष्ट घेतले, स्ट्रगल घेतले. आम्ही पण जायचे हरीशच्या घरी त्यावेळेला, ठाण्याला असताना वगैरे, डोंबिवलीला असताना व्यवस्थित आमची उठ बस सेवा केली असेल. दारू दारू तर पाजली नसेल, कारण आज पण विषय असा असतो आहे की दारू हा शब्द आलाच पाहिजे. दारू आहे त्याशिवाय चालणार. तर माझे असे एक दोन शब्द बोलून माझा मी निरोप घेतो. धन्यवाद. सत्कार समारंभ आहे, खूप आनंद वाटतो असं. आणि आनंद म्हणजे बघण्याच्या अगोदर मला असं वाटतं की हे जी साई श्रद्धा भजन ग्रुप जे घडवल्यात म्हणजे जगदीश तरे, दिलीप तरे आणि राजू सदानंद तरे या लोकांनी जे आज उभं केलं म्हणून आज आपल्याला त्यांना बघायला भेटतं. हे महत्त्वाचं एकदम आपल्याच माणसाकडून आपल्याच चालू ही आनंदाची गोष्ट आहे. आता माझा मित्र म्हटलं तर सुभाष आणि मैत्री विद्या म्हटलं तर म्हणजे आम्ही कधीही गेलो म्हणजे आता दारू प्यायला तर किती रात्र झाली काहीही झाली की कधी तिने आम्हाला कधीच दुखवलं नाही. रात्री तिला सांगितलं खूप मी बुजून गेलो, सुभाष का सुभाषून बोलली का लगेच तो मी बुजून हरेशच्याबद्दल बोलायचं तर खरंच आम्हाला एक आनंद वाटते, कारण हरेश आमच्या गावातले एक बँकेचा मॅनेजर असं आम्हाला आवर्जून सांगतो. तर आणि त्याच्या बायकोमध्ये मावली जी आहे ना तिने खूप साथ दिली. आणि सुभाषच्या बद्दल बोलायचं म्हणजे लंगोटी यार, आणि जास्त मला बोलायचं म्हटलं तर तू बोलू शकतो. तुम्ही तर रात्री बघत नाहीस की मी मध्ये काय केलं. खरंच आनंद वाटतो या गोष्टींचा म्हणजे, कारण आज एकत्र येतो आणि एकत्र मजा करतो आणि ह्या वयात आपण मजा करतो, आनंद घेतो आणि आपल्या बायकांना आणतो. मला ते म्हणून ऐकायचं होतं, मला ऐकायचं होतं म्हणून तो थांबला. तिला मी सांगणार आहे की खूप आठवण काढली, पण आता माईच इज्जत घेतली. खरंच म्हणजे आणि खरंच आज म्हणजे बोलायचं म्हटलं तर खूप म्हणजे सुभाषला माझा एकदम फार जॉली मित्र आहे. सुभाष, मी आणि रवी आणि किरण हे आम्ही असे एकदम खास चिवलक मित्र होतो ना की म्हणजे 4 जणांशिवाय आता तुम्हाला तर माहिती आहे बोरवडीचं आमचं म्हणजे खूप असे प्रकरण. पण आता कसं म्हणजे मजा करतो आणि आनंद करतो. आणि सुभाष असा एक माझा मित्र आहे की कुठेही गेला म्हणजे तो एन्जॉयमध्ये सहणं असं होत असतो. आणि जीवनामध्ये खरंच आजच्या युगामध्ये आपल्याला खरं म्हणजे हसणे हे महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येकाला टेन्शन आहे, विचार आहे आणि सर्व काही असतं. पण ज्या आपण आता जर जगायचं म्हटलं तर आनंदात राहायलाच पाहिजे. आणि प्रत्येकाने विचारायची गोष्ट जी आहे ना, जो असं टेन्शनचा हा विचार आता जास्त करायला नाही पाहिजे. एवढं बोलून मी दोघे सत्कार आणि माऊली आणि विद्याबाई नाही विद्याबाई
मी यांचं दोघांचं अभिनंदन करून तुमचं पुढचं आयुष्य चांगलं आणि आनंदी व्हावं. सेवानिवृत्तीबद्दल जो विषय चाललाय, आता जॉबला असतात त्यांची सेवानिवृत्ती होते, पण जे जॉबला नाहीच तर त्यांच्या वयानुसार त्यांची सेवानिवृत्ती आपण करावी ही माझी मनापासून इच्छा आहे. वयामध्ये आता 50 कोणाची झाली, कोणाची 60 होत आले तरी त्यांची सेवानिवृत्ती आपण करत नाही, पण जॉबला जातात त्यांची 50 पर्यंत किंवा 45 पर्यंत सेवानिवृत्ती होते. मग ते कायम सगळ्यांचं सेवानिवृत्तीला ते हजर राहणार आणि त्यांची सेवानिवृत्ती आपण कधी करायची, तर त्यांचा कार्यक्रम पण आपण असा त्यांच्या वयानुसार करावा ही आमची म्हणजे माझी इच्छा आहे. ती तुम्ही लक्षात ठेवून पुढच्या प्रोग्रामला नक्की 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 करावी. आणि हे तर काय म्हणजे मित्र सांगावे का नातेवाईक सांगावे म्हणजे शब्दच नाही आहेत, सगळा कुटुंबच आहे हा. आणि ह्यांच्यामध्ये जो एन्जॉयपणा मिळतो किंवा बोलण्यात चालण्यात कुठल्या पण विषयावर त्याच्यात आनंदच असतो. आणि आता हे सेवानिवृत्त होतात तर त्यांनी पुढचं आयुष्य कसं जगावं ते जगदीश दादासारखं जगावं ही माझी खूप इच्छा आहे. कारण आमच्याच घरी आम्हाला माहिती आहे का सेवानिवृत्तीनंतर जो शरीराला व्यायाम किंवा कुठली जोड पाहिजे असते किंवा कामात गुंतवणं, तर सुभाष तर कामात गुंतलेलाच आहे, पण आता हरेशने पण काय करावं. पण आम्हाला लेडीजला पण का तुम्ही सेवानिवृत्ती देत नाही? मग एक असं म्हणजे वाटते ते जॉबला जातात तेव्हा आपण त्याची वाट बघत असतो, कधी गेल्यात अजून आले नाही, लेट झाले, आपण सकाळी उठून जावं आणि नंतर घरी राहिल्यावर अरे अजून उठले नाही, यांना काय काम, असं जेव्हा आपण बोलतो ना ते आपल्याला नंतर वाईट पण वाटते. कारण त्यांनी एवढी वर्ष सगळं करून केलेलं असते आणि करतात आणि जेव्हा रिटायर होतात आणि वाटतं त्यांना बोलतात अजून उठले नाही, अजून झोपून राहिल्या, तुम्हाला काय काम, हे नाही का, ते वाईट वाटते नंतर. म्हणजे आपण बोलतो मस्करीमध्ये घालत परिवार वाढल्यावर लहान मुलं म्हणजे माझा अनुभव सांगते मी, मुलं वगैरे असल्यावर असं वाटते का तुम्ही थोडंसं त्याच्यात म्हणजे आमच्या कामामध्ये तुम्ही पण थोडंसं सहभाग घालावा. पण त्यांचं शरीर थकलेलं असते, मन थकलेलं असते, सगळ्यांची मन किंवा विचार वेगवेगळे असतात. सगळे दादासारखे असते तर खूप मजा आली असते, दादासारखे खूप मजा आली असते. पण ते आपण विचार करतो का नाही बाबा ते विचार त्यांचे नाही म्हणून आपण जबरदस्ती पण का करावी. पण थोडंफार वाटते का थोडंसं त्याने त्या गोष्टीमध्ये पडावं जेणेकरून आपल्या फॅमिलीला आनंद, मला आनंद. कारण आम्ही निवृत्त होत नाही ना, आई रिटायर होत नाही, आई रिटायर होत नाही, कधी बसणार हे द्या ग ते द्या ग, हे असं का ते तसं का, तर ते प्लीज करू नका, तुम्ही पण कामात गुंता. आणि आम्हाला म्हणजे एन्जॉय तर आम्हाला भरपूर केलाय तुमच्या म्हणजे तुमच्यामुळे आम्ही जो आयुष्य जगल्यात ना ते आम्ही कुठे जगू पण नाही शकत. एवढं संपवते आणि सगळ्यांना सुषमाला, विद्याला सेवानिवृत्तीबद्दल शुभेच्छा. हीच बोलतो ना आम्ही ऐकित. पहिले तर साईबाजी भक्त मंडळांचे आभार की इथे मला बोलायची चान्स दिली. आणि जे हरेश दादा आणि सुभाष भाऊ बसले आहेत त्यांचा खूप खूप कौतुक. मला नाही जमत असं. हरेश दादांबद्दल काय सांगायचं, त्यांना मी लग्ना अगोदर पण ओळखत होती, लग्नानंतरही ओळखत होती. ज्या स्वभावात कुठेही चेंज झाला नाही आहे, जसे पहिले पिंकी म्हणून आवाज द्यायचे तसे अजूनही त्याच आपुलकीने मला आवाज देतात. त्यांचे श्रम पहिल्यापासून पाहिले, अजूनही ती एनर्जी, तेच रिस्पेक्ट अजूनही तसंच आहे. अजूनही आमची आई नेहमी सांगते कधी हरेश दादा आल्यावर पहिले येऊन पहिले आम्हाला भेटतात. असं कधीच आईने सांगितलं नाही हरेश आला आणि आम्हाला भेटला नाही. प्रत्येक फेरीला ते सांगतील शाळेला भेटून गेला. म्हणजे जे पहिल्यापासून करतात ते त्यांनी कधीच सोडलं नाही. गोष्टी त्यांनी त्यांची रिलेशन्स त्यांचं हे सगळं खूप छान पाहिलं. मी सांगेल ह्याच्या पुढेही त्यांनी असंच करावं. आणि बरे रिटायर झाले पण ताईंसाठी जो वेळ आहे आता तो तुम्ही जास्तीत जास्त द्यावा. कारण की या सगळ्या खटाटोपीमध्ये त्यांची काही स्वप्न काही अर्धवट राहिलं असतील तर त्या तुम्ही थोड्याशा वेगळा घेऊन विचारून पूर्ण कराव्या. कारण की हा प्रयत्न तुमच्यासाठी आहे. हेच मी सुभाष भाऊंना पण सांगेल. आणि सुभाष भाऊंसाठी मला
एक सांगायचं आहे, 2004 आणि 5 जेव्हा मी एडमंडला येत होती, आम्ही एम.कॉम करत होतो, त्यावेळेस मी आणि लग्नानंतर वलसाडने यायचं, त्यावेळेसची सुभाष भाऊंची एनर्जी, ट्रेनला चढायचं, हे पत्ते खेळायचे या भजन करायची, ती एनर्जी अजूनही आहे. त्याच्यासाठी खरंच म्हणजे कुठेही थोडाही खाली वरती झालं नाही, किती घाईघाईत असेल तरी सुभाष भाऊंचा आवाज देण्यामध्ये स्वर कधी हा ठीक असं नाही, हा कशी आहे अजूनही असंच आहे. तुम्ही असेच मस्तपैकी एन्जॉय राहा, तुमच्याबरोबर तुमची अर्धांगिनी आहे तिला वेळ द्या, याच्यावरती काही विसरू शकत नाही. थँक्यू. तुमच्या पुढच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू काका. तर शिक्षणाच्या जोरावरती हे आम्ही करू शकलो, हे त्यांचं मार्गदर्शनामुळे हे शक्य झालेलं आहे आणि आज आम्ही त्यामुळे तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आयुष्यात बरेचसे प्रसंग आले, त्याच्यात पप्पांनी खूप साथ दिली आणि त्यामुळे आज आम्ही उभे आहोत. धन्यवाद ऋतुजा, खरंच तिचं मन भरून आलं. कारण तिने पण, मी अगदी ऋतुजाची एक आठवण सांगतो, जेव्हा हरेश ठाण्याला राहत होता, सुषमा आणि दोघं जण, आणि ऋतुजाच्या वेळेला ती गरोदर होती आणि मी आलो होतो आणि तिला बरं नव्हतं, वॉमिट होत होत्या, तरी पण बिचारीने माझ्यासाठी जेवण वगैरे केलं होतं. ही एक माझी आठवण आहे, ते मी सांगतो. आता ती ऋतुजा बोलली तेव्हा माझ्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. अशा पद्धतीने हा कार्यक्रम खूप सुरेख चाललेला आहे. अजून कोणाला काही बोलायचं असेल? हर्षाली ये ना. अरे यार, तुम्ही बोलायला पाहिजे बाबा, आमच्यानंतर ही परंपरा तुम्ही चालवायची आहे. आयुष्यासाठी शुभेच्छा. या परिवारामध्ये मला 4 वर्ष झाली येऊन, आणि मी म्हणजे माझी फॅमिली रायगडला असते, सातपडीला माझी फॅमिली नव्हती. पण जेव्हा मी या परिवारामध्ये, पहिली गोष्ट कोण काकी कोण, मामी कोण, आत्या कोण, मला काहीच माहिती नसायचं. मी फक्त आई बाबा करून आवाज द्यायची. जसं आता यांचं स्ट्रगल त्यांनी सांगितलं, आमच्या पिढीला म्हणजे मी माझं आणि कुणाचं सांगते, आम्हाला दोघांना काहीच माहिती नाही. या पिकनिकला येण्यासाठी पण बाबाच पैसे देतात, कुठेही जायचं असेल आम्ही दिले तरी होती नाही मी बरं. म्हणजे आम्हाला हा स्ट्रगल कधी माहितीच नाही आहे जो तुम्ही केला. सगळं ऐकतं घर, ऐकते दागिने, फक्त ऐकता संसार, कमवू आणि खा, तेही आम्हाला अवघड जातं. मग हे जेव्हा मी सीन तुमचे सगळं ऐकले तर म्हणजे आम्ही कुठे आहोत आणि आम्हाला कुठे आमच्या आईवडिलांनी नेऊन ठेवलं आहे. म्हणजे सापाचा इन्सिडेंट सांगितला, वडापाव खाऊन आम्ही वडापाव 2-2, 3-3 असे खातो की जसं कधी खायलाच भेटलं नाही. आणि त्या वडापावावरती त्यांनी एक वेळ भागवली, एक दिवस भागवला. म्हणजे आमच्या म्हणजे इथे बसलेल्या सगळ्यांनाच, माझे आई वडील म्हणा, माझे सासू सासरे म्हणा, की तुमच्यासारखं स्ट्रगल आम्ही आयुष्यात कधी करू शकत नाही. आणि जसं आता म्हणतात की रिटायर झाले, आयुष्यात कधीच कुठला माणूस रिटायर होत नाही. एवढं म्हणजे कुठल्या जबाबदारीत नाही. कारण की आई झाली, आईनंतर कोणाची तरी पत्नी, प्रत्येक नात्यांमध्ये तो पुरुष आणि ती स्त्री गुंतत जाते. फक्त एक नोकरी असते, नोकरी पण कशी माणूस फक्त कमवतो त्याच्यानंतर शेवटी एक राहतं पुरुषांची जे म्हणतात ना की बाई रडते, पुरुष कधीच रडत नाही. आणि त्याच्यानंतर ती लग्न होतं, लग्नानंतर आयुष्य फक्त पत्नीसोबत स्ट्रगल करत राहत होतो तिकीटपर्यंत, रिटायरमेंट होईपर्यंत. आणि नंतर रिटायर होतो तेव्हा फक्त त्यांच्याकडे 2 उरलेलं असतात क्षण की आपल्या पत्नीसोबत वेळ देणं. तर तो सगळ्यात त्याचे आई बाबा पण त्यांच्यामध्ये, आता फक्त हरी मंजिरे आले ते त्याच्यामध्ये थोडेसे गुंतले, आम्ही पण त्यांना नेहमी सोबत तुम्ही तुमचा वेळ द्या. आणि कारण की त्यांनी लहानाची मुलं जन्माला घालणार, त्यांचं शिक्षण, त्यांचं लग्न कार्य, मग त्यांची मुलं समज त्यांनी आपल्या पत्नीला कधी सपोर्ट करावा. तर मला तर असं वाटतं की सगळ्यांनी आपल्या पत्नीसोबत वेळ द्यावा, हीच इच्छा आहे. धन्यवाद. अशी कोणाची टेलिव्हिजन नाही आहे, ते मला खूप बरं वाटलं. कारण आपला कार्यक्रम आहे ना, आपला कार्यक्रम हा महत्वाचा आहे. या महत्वाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडू दे, चलबिचल करू नका. ही सगळी कल्पना आहे की प्रियांकाची कल्पना आहे, म्हणजे औषध वगैरे करायचं, त्यांना गजरे घालायचे. कारण याच्या आधी आपण असं काही करत नव्हतो, पण बरं वाटलं.
हा सागर संगीत होत आहे, सागर संगीत होत आहे हे सगळं. आणि जे पहिलं औक्षण होत आहे ते भारतस्थ व्यक्तीकडून होत आहे, हे पण महत्वाचं आहे. खरे म्हणजे सुभाष आपल्या ग्रुपचा भाऊ कदम आहे. मी तर म्हणे अनिल कपूर आहे, तो खूपसा अनिल कपूर सारखा दिसतो. आणि जसा जसा ते जो झालं मजा करा. चाललो ठीक आहे, उठले. महिन्यांमध्ये रवीची बायको, विकाची बायको तर त्याला खूप आवडते बिचारी. आणि ती पण सुभाषची वाट बघत होत्या. सुभाष भाऊ आलेत का? सुभाष भाऊ आलेत का? जेव्हा कोण नसतो ना तेव्हा मग पुरुषांनी करावं. आम्ही निघताना उभारून त्याला लेडीज मध्ये नाही. हा थांब ना, क्रमाक्रमाने जाऊ दे. टाळ्या वाजवा जोरात. ही शॉल जी आहे, ह्या शॉल मध्ये ना साई भक्त भजनी मंडळाचं प्रेम आहे. आणि त्या प्रेमाची ऊब त्यांच्यावरती आयुष्य फुलावी अशी देवाकडे प्रार्थना करतो. हॅलो ऐक ना दिलीप, तू हरेशला दे. आणि ते विद्या ह्या हा बरोबर, आता बरोबर. जोरदार काय. माझे मित्र विकास तरे यांचे खूप मनापासून आभार आहे. कारण काय की ज्या वेळेला आम्ही दोघं कामाला होतो, मी आणि रवी भाईंदर येथे, त्यावेळेस दोघंही जायचं. आणि त्यांनी मगाशी सांगितलं होतं की आमच्याकडे 35 पैसे सुद्धा नसायचे ट्रेनला जायला. आणि आम्ही दोघंही जवळजवळ मला 3-3, 4-4 महिने ट्रेनला विदाऊट जायचं, बरोबर टू भाईंदर विदाऊट जायचं. पास नाही आमच्याकडे, काही नाही. आणि आम्हाला माहिती असायचं की येताना तिकीट मास्तर आम्हाला पकडणार, म्हणून दोघेही फाकायचे असतात. तो तिकडे त्या दिशेला, मी या दिशेला. त्याच्यानंतर मग विकासने मला फोन केला एक दिवस की असं जॉब आहे, टेम्पररी आहे तो. तर मी म्हणालो ठीक आहे. प्रोग्राम आहे की तुमचा बाहेर किती सत्कार केला तर जो घरी करता सत्कार त्याला समाप्त होतो. कारण बँकेत मला नाही म्हटलं तरी 3 ठिकाणी सत्कार झाला, पण जो आता सत्कार झाला मी घरी झाला भरून आलं भरपूर. पण त्यामुळे बरं वाटलं. आणि असेच आपली परंपरा चालू ठेवावी एवढं बोलतो. आणि दुसरं म्हणजे जे काका बोलले की तुम्ही स्ट्रगल भरपूर केलं, हो स्ट्रगल झालं. प्रथम म्हणजे ज्या देवाने मला त्या पृथ्वीवर पाठवलं त्या देवाचं प्रथम आभार. नंतर आई वडिलांचं. मग आईची आठवण एवढीच येते की त्यावेळेला मला एवढं झालं, हंबरून वासराला जाती जेव्हा गाईल तेव्हा तिच्यामध्ये मला दिसती माझी माई. आणि पुढे ऍक्च्युली मी एकटाच, तरी पण मला म्हणजे बाहेर जायचा सल्ला दिला वडिलांनी की तू बाहेर गेलास तरच पुढे शिकशील, इथे गावात राहून काय शिकणार नाही. आणि नंतर मग मला शिक्षणासाठी म्हणजे विकासकडे, त्यामुळे मला आमच्या काकाचं पडणार काका तरी आणि माझी दुसरी आईच आहे आता सुद्धा. कारण त्यांच्यामुळे मी पुढे शिकलो. कारण गावात असं तरी शिकलो असतो पण एवढा नाही शिकलो असतो. आणि मेन म्हणजे मला आठवण येते ती आमच्या आत्याची. आत्याने पण मला भरपूर सपोर्ट केला, त्यामुळे जे शिक्षण झाले त्यांच्या कर्तृत्वावर मी आज एवढा पुढे आहे. आणि नंतर मग लग्न झालं पण बरेचसे म्हणजे प्रसंग बरेचसे आले माझ्यावर. पण त्यावेळेला माझ्या बायकोने मला बरेचसे साथ दिली, त्यामुळे मी कधी डमवलं नाही. आणि माझ्यासमोर 2 आदर्श होते मी आपल्याच ग्रुपमधले. पहिला म्हणजे
काका तुम्ही होते, कारण तुमचं स्ट्रगल ह्या आमचं कमीच होतं त्याच्या स्ट्रगल पुढे. आणि दुसरा म्हणजे माझा मित्र राजू, तर राजूने पण एवढे स्ट्रगल केले ना की विचारायची सोय नाही. त्यामुळे मी त्याच्यावर दोघांचे कधीही आलं ना की ह्यांच्या स्ट्रगल पुढे माझे स्ट्रगल खरंच कमी आहे. त्यामुळे आणि सर्व आपले जर हा परिवार आपला असाच राहू द्या. आता जी आता मुलीने पण मला सांगितलं की मुलांचं पण आता त्यांनी शिक्षण घेतलं, व्यवस्थित करतात आणि सहचार्य कधी कधी होतात सगळे नाही असं नाही, पण ती सांभाळून घेते. मला थोडं होतं कधी कधी, तर त्यांनी असंच पुढे मुलांनी मला साथ द्यावी. मुलं पण आता म्हणजे दोघेही मुलं कमवतात, चांगले कमवतात आणि मुलगा पण ठीक आहे, त्याचा थोडा स्वभाव हे आहे म्हणजे तो वेगळा आहे, पण तो घरी व्यवस्थित म्हणजे कोणात मिसळायला मागत नाही, पण मिसळल्यावर बरोबर बोलणार, एकदा बोलायला व्यवस्थित बोलतो सर्वांशी. आणि तोच आता सध्या सर्व करतो, त्यामुळे मी बाजूला झाले थोडा, तोच बोलतो सध्या. आणि मेन म्हणजे आता तुझं बँकेतलं मी ज्यावेळेला लागलो, मी जो बँकेत लागलो त्यामध्ये खरं त्याचा वाटा आहे रमाकांत दरे. कारण त्यांनी मला जर सांगितलं नसतं तर मी कदाचित त्या बँकेत लागलो नसतो. म्हणजे ज्यावेळेला बँक पण एवढी मोठी झाली की त्यावेळेला आम्ही 50 कोटी फक्त आम्ही जॉईन झाले, आता जवळजवळ 25,000 कोटीची बँक आहे आमची. झालो तेव्हा 8 ब्रँचेस होत्या आणि आता जेव्हा मी रिटायर झालो तेव्हा 150 ब्रँचेस आहेत. आणि कधी मला राहतच नाही, कारण तुमचं मुंबईला राहून घर घेणं हे जे स्वप्न आहे ते माझ्या खास एक गीता उद्देकर म्हणून मैत्रीण आहे, हे तिच्यामुळे स्वप्न झालं. कारण ज्या वेळेला फ्लॅट घ्यायचा होता तर मला फक्त द्यायला 1000 रुपये नव्हते टोकन मध्ये, तर त्या माऊलीने 3000 रुपये दिले तेव्हा तो फ्लॅट होतं. ही पण नव्हती, कारण ही ह्याला डिलिव्हरी साठी गावाला आली, मी मनीष तो तयार केला, तिनेच पैसे होते. इव्हन रजिस्ट्रेशनला 10,000 पण होते, 10,000 तिनेच दिले तिच्या, आणि त्यांचा फ्लॅट घ्यायचा होता. म्हणजे एवढी माणसं तुम्हाला कधी जवळची भेटत नाही. तशी बरीचशी म्हणजे आयुष्यामध्ये माणसं आली आणि सर्वांमुळे जीवन सफल झालं. अशीच देवाने मला बुद्धी देऊ की सर्वांची चांगलं वागावं. आणि आता राहिलेलं घराबद्दल पुढे बघू काय कामं देतात ती, कारण असं होतं की मुलाला प्रश्न तुम्ही दिवसभर काय करता, जेवढं येतील तेवढं, फक्त काय अप टू मार्क नाही होणार. म्हणजे कसं बायकांचा आता भांडी घासली तर स्वच्छ राहणार, आपलं थोडं हात नाही दळण वगैरे हे आहे स्वतः घरी. तर सर्वांनी जो आमचा समाज सत्काराचा समाज हे केला कार्यक्रम, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. नमस्कार आणि लहानांना आशीर्वाद. आज हा आपल्या साईभक्त परिवाराने जो सेवानिवृत्तीचा कौतुक सोहळा आयोजित केलाय तो बघून खूप अभिमान वाटतंय आणि मन भारावून आलंय की एवढा मोठा सोहळा त्यांनी केलाय. असं ते आता माझे मिस्टर सेवानिवृत्ती झाले, जसं पिंकी बोलली की आता तुम्ही सेवानिवृत्ती झाल्यात पण आता बायकोसाठी वेळ द्या, असं त्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे. आणि मला कॉलेजला नेऊन आणलेली आहे, कॉलेजला पण नेऊन आणली, देवदर्शनाला पण नेऊन आणली, सुरुवात झाली. असंच पुढे हळूहळू करावं सगळं त्यांनी पूर्ण, आणि मला जग फिरवावं जग फिरवावं. आणि दुसरं काय बोलू आता, आपल्या म्हणजे हा जो ग्रुप आहे आणि सगळ्यांनी असं करतात ते खूप छान आहे. कारण आम्ही दुसरीकडे पण त्यांचे झाले भरपूर हे सेवानिवृत्तीचं सत्कार, पण हा आपल्याला जसं त्यांनी म्हटलं की आपला हा घरचा आहे कार्यक्रम, घरच्यासारखा वाटतो असं ते. आणि एवढंच सांगेन मी त्यांना की आता त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि त्यांचं आयुष्य निरोगी राहावं, आनंदी जावं, याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते. तसं सुभाष भाऊंना पण, कारण ते पण सेवानिवृत्ती झालेले आहेत, म्हणून त्यांना पण शुभेच्छा. एवढं
धन्यवाद सुषमा. हर्षने मगाशी म्हटलं की आता मी घरी आहे, म्हणजे आता मी सेवानिवृत्त झालोय, आता माझ्याकडे भरपूर वेळ आहे, म्हणून तू भांडी घासायला सांगशील तर ते तेवढं करू नको. करेन एकदम स्वच्छ करणं मी करीन, तू सांगेल तर मी करीन, पण स्वच्छ होऊन तिने आम्ही शकतो. असू दे मित्रांनो, छान. आता आपण हे जे त्यांना छोटीशी प्रेमाची भेट दिलेली आहे ती आपण सगळ्यांसमोर उघडूया. तर मी प्रियांकाला विनंती करतो की तिने ती यावं आणि ते उघडून त्यांना द्यावं. हळदी कुंकूचं आहे, हे शोपीस म्हणून पण होतं आणि हे कर ना, गजरक्षी लागे ना. छान असा कार्यक्रम पार पडलेला आहे. आता हे तो कार्यक्रम पार पडल्यानंतर इथे हा दुसरा कार्यक्रम चालू झाला. 4:30-5 पर्यंत आले तरी चालतील. 5 वाजेपर्यंत अजून एक रिक्षा पाहिजे, 2 पाहिजे. हा चालेल. आता लेडीजसाठी स्पेशल गेम होत आहे, त्याच्यात सगळे अरेंजमेंट
इकडे प्लेट्स आहे हे घे. मुंबईचे किती जवळ